विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल।
धन्य महाराज जन्मले संसारी, महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, महाराज जन्मले संसारी, आजे ध्याती अंतरी नारायण, होते अंतरी नारायण, होते अंतरी नारायण, धन्य महाराज जन्मले संसारी, महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, महाराज जन्मले संसारी, ध्याती अंतरी नारायण, होते अंतरी नारायण, होते अंतरी नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली, धन्य त्यासी माय प्रसवली, धन्य त्यासी माय प्रसवली, प्रसवली दया कुळाचा उद्धार, प्रसवली दया कुळाचा उद्धार, दया कुळाचा उद्धार, प्रसवली दया कुळाचा उद्धार, तरी धार नामा म्हणी, ओतरी निर्धार नाम म्हणे, ओतरी निर्धार नाम म्हणे, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण धाय, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण धाय, त्यासी माय प्रसवली, विगोपाल कुमाई, कुमार कुमाई, कुमार धन्य महाराज जन्मले संसारी, 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 धन्य महाराज जन्मले संसारी,
महाराज जन्मले संसार धन्य महाराज जन्मले संसारी 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 जे ध्याते अंतरी नारायण 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 नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय जे जाते अंतरी नारायण 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 नारायण गाय 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 त्याची माया माया प्रसवली धन्य त्याची माया प्रसवली धन्य त्याची माया धन्य त्याची माया प्रसव धन्य त्याची माया माया प्रसवनी माया प्रसवनी धन्य त्यासी धन्य
धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्या सीमाय प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्या सीमाय प्रसवली पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची तरी चरण संताची स्वामी जब प्राण तन से निकली गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकली उस वक्त चल दिया ना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकली शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगे देणे कैसे असे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ज्ञानवंत कीर्तिवंत यशवंत गुणवंत वरदवंत चारित्र्य संपन्न प्रजाहित दक्ष जाणता राजा विठ्ठल धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्या सीमाय प्रसवली प्रस्तुत प्रसंगी
निवडलेला अभंग भगवान परमात्मा पांडुरंगाची सगळ्यात लाडकी आणि लढीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आणि ज्या शिलवान कुलवान कुळाची मुलं जन्माला येतात त्यांच्या मात्या पित्यांच्या आणि संपूर्ण कुळाच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग जगद्वंदनीय संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे. कृतज्ञता व्यक्त करणार आहे. अभंगावरती निरूपण करण्याच्या अगोदर एक वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या संबंधित परिहार देणं. परिहार असा, महाशिवरात्रीच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सुंदर त्याला आपण टायटल दिलं गजर नागेश्वराचा सोहळा महाशिवरात्रीचा. आणि या अंतर्गत सुरू असलेला हा कीर्तन महोत्सव विशेषतः भगवान परमात्मा पांडुरंगाच्या, भगवान नागेश्वराच्या, ज्ञानोबा तुकोबांच्या, महाराष्ट्रातील सर्व थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं आणि ज्यांच्यामुळे देव टिकला, ज्यांच्यामुळे धर्म टिकला, ज्यांच्यामुळे संस्कृती राहिली, एवढंच नाही तर वारकऱ्यांच्या गळ्यातील माळ, गळ्यातील टाळ, कपाळाचा गंध आणि आया बहिणीच्या कपाळाचं कुंकू ज्यांच्यामुळे आबादित राहिलं ते महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या छत्रपतींच्या कृपाशीर्वादानं आज नाझरे गावामध्ये, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या सहयोगानं, भजनी मंडळाच्या योगदानानं, सप्ताह कमिटीच्या नियोजनानं, तरुणांच्या सहकार्यानं, माता माऊलींच्या उपस्थितीमध्ये आणि महाराष्ट्रातील अत्यंत सुंदर गायनाचार्य, मृदुंगाचार्य यांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आणि या 5व्या दिवशीच कीर्तन रूपी पुष्प गुंफण्याची संधी मला संयोजन समितीनं दिली आणि वर्ष 24वे म्हणजे 2 तप पूर्ती या ठिकाणी झालेली आहे. आणि त्या निमित्तानं आयोजित केलेली माझी हरिकीर्तन रूपी सेवा आहे ती गोड करून घ्यावी. विठ्ठल विठ्ठल आणि आज मृदुंगावरती गेल्या वर्षी त्यांचं कीर्तन या ठिकाणी होतं आणि आजही कार्यक्रम होता त्यांना. परंतु आज माझ्या बरोबर आलेले भागवताचार्य, हरिभक्त परायण मृदुंगाचार्य रमेशानंद महाराज जाधव भाऊजी, त्याचबरोबर आमचे गायकवाड मामा, त्याचप्रमाणे पूजनीय शिवाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट हार्मोनियम वादक वेणेकरी बाबा चोपदार महाराज, गायनाचार्य महाराज मंडळी, आमचे उत्तम भाऊ सयाज भाऊ असतील आणि सगळी सप्ताह कमिटी जी आहे आणि माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ की ज्यांनी अनेक कीर्तन ऐकलेले आहे अशी वारकरी संप्रदायातील गुणीजन महाराज मंडळी पुढे आहेत. मी सगळ्याला या ठिकाणी वंदन करतो. विठ्ठल विठ्ठल आणि आता एकाच मिनिटात माझा परिचय देण्या अगोदर युट्यूब वरती जे कीर्तन सगळीकडे जाणार आहे असे आमचे कुटे दादा या ठिकाणी आहेत. आता माझा परिचय देतो फक्त एका मिनिटामध्ये. माझं नाव हरिभक्त परायण शिवशाहीर कल्याण काळे, गाव भातकुडगाव, तालुका शिवगाव, जिल्हा अहमदनगर. हिंदू मराठा वारकरी संप्रदायाचं माझं घराणं. वडील उत्कृष्ट मृदुंगाचार्य होते, त्यांचे संस्कार झाले एक. आणि आता 4थी मध्ये होतो, वय होतं फक्त 9 वर्षाचं. त्यावेळेला मला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गावासा वाटला आणि मी एक कॅसेट ऐकली आणि पहिला पोवाडा शाळेत गायला. त्यानंतर दुसरा कार्यक्रम साईबाबाच्या शिर्डीला केला. आज माझं MA पर्यंत शिक्षण झालं, संगीत कला विशारद आहे आणि तुमच्या सगळ्या मायबापाच्या आशीर्वादाने सांगतो महाराष्ट्रातील 155 पुरस्काराचा मी मानकरी आहे. आकाशवाणी, दूरदर्शन आणि वेगवेगळ्या चॅनल्स वरती मी पोवाडा अधिक कीर्तन सादर केलं आणि शिवरायाचा पोवाडा आणि वारकरी संप्रदाय कीर्तन महाराष्ट्रात नाही, दिल्लीला आणि परदेशात सुद्धा छत्रपतींचा पोवाडा गायनाची संधी मिळाली. याचा अर्थ असा नाही मी नाही नेलं महाराजाला परदेशात,
शिवरायामुळे मला परदेशात जाण्याची संधी मिळाली आणि 7,000 कार्यक्रम महाराष्ट्रात पोवाड्याचे केले आणि गेल्या 12 वर्षापासून आलात कधी नगरला, जिथे माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली त्याच तालुक्यात श्री क्षेत्र देवगड आहे आणि माझे देवगडचे पूजनीय वंदनीय शांतीब्रह्म वाणीभूषण आणि पंढरपूर देवस्थान समितीचे विश्वस्त गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबा यांच्या आशीर्वादानं हरी कीर्तनाला प्रारंभ केला आणि सुरुवातीला सांगतो माय बापाव, कीर्तनाला कधी करमणूक म्हणून घेऊ नका. पहिला मुद्दा, कीर्तन करमणुकीचं नाही तर कीर्तन हे प्रबोधनाचं माध्यम आहे. एक सांगू, गावात सप्ताह किती झाले याला महत्व नाही, सप्ताहातून माणसं बदलली किती याला पहिलं महत्व आहे. एक, माणूस दिसायला कसा आहे याला महत्व नाही, तो असायला कसा आहे याला महत्व आहे. 3, किती दिवस जगला याला महत्व नाही, कसा जगला याला महत्व आहे. तो का म्हणे, 1, मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि म्हणून मी सकाळी एक ठिकाणी सांगितलं, माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकोबारायाचा गाथा किंवा शिवजयंती आल्यानंतर आमच्या तरुणांचा उत्साह, जय भवानी, जय शिवाजी, गाथा डोक्यावर मिरवतात, मिरवणूक काढतात. ज्ञानेश्वरी डोक्यावर घेतात, मिरवणूक काढतात. शिवरायाला डोक्यावर घेतात, मिरवणूक काढतात. पण माझ्यासारख्या लेकराला असं वाटतं, संतांचे ग्रंथ किंवा छत्रपती शिवाजी महाराजाला डोक्यावर मिरवण्यापेक्षा त्यांनी काय सांगितलंय हे डोक्यावरलं डोक्यात येत नाही तोपर्यंत प्रगती नाही. विठ्ठल आणि आज काही म्हणा, कीर्तनाला तुमच्यासारखे श्रोते पाहिजे. काय असतं, त्या वक्त्याला जरा हुरूप येतो कीर्तन करायला, असे श्रोते पाहिजे. पाऊस चांगला आहे की इकडं? हा, पाऊस नाही, चेहरे येतो तुमचे कसे टवटवीत, तुमच्या चेहऱ्यावर असं वाटतं इकडे भरपूर पाऊस आहे. बरं, पाणी वगैरे ते व्यवस्थित आहे ना? हा, मग बरं आहे. बघा बरं तुमचा चेहरा, माझा चेहरा. जसं रोपाला, हो, जसं एखाद्या रोपाला पाणी घातल्यानंतर रोप कसं होतं, टवटवीत होतं, अहो तसे टवटवीत तुमचे चेहरे आहे. तुम्ही म्हणजे बागायती वाटता, मी पहा बरं शेवगाव तालुका चिरायती. असे 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 हसरे चेहरे पाहिजे कीर्तनाला, मग कीर्तनाला हुरूप येतो. सकाळी एक ठिकाणी होते मला तुमच्यासारखे श्रोते, मी कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांचा एक मुद्दा सांगितला आणि मी ज्यावेळेला शिवाजी महाराज सांगायला लागलो, माझ्या पुढे एक माणूस बसला होता. त्याला इतकं कीर्तन आवडलं, इतकं कीर्तन आवडलं, मी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलो आणि त्याच्याकडे पाहिलं की ते मला असं करायचं, महाराज क्या बात है. झालं, मग आम्हाला तर तेवढंच पाहिजे. हो, मी आणखी उडी मारायला लागलो. मी उडी मारली त्याच्याकडे पाहिलं की तुम्हाला म्हणायचं, किती वेळ किती वेळ, अहो 3 तास. शेवटी मी थकलो, तिथंच बसलो तरी त्याचं चालूच होतं, महाराज क्या बात है. म्हटलं भाऊ रातभर तसाच. शेवटी बैठकीत बसलो, हातात चहाचा कप आला, मी एक घोट घेतला, माझं लक्ष दारात गेलं, हे गिराईक तिथं आलं, त्याची माझी नजर झाली, त्यानं मला तिथेही खुणवलं, महाराज मला तर चक्करच आली बाबा. मग मी भजनी मंडळाला विचारलं, अहो कीर्तन सुरू झाल्यापासून हे मला असं असं करतंय, काय भानगड आहे? तेवढी कल्याण महाराज तुम्ही फसले. म्हटलं फसलो? ते म्हणे हा. म्हटलं कस काय? म्हणे त्याला लहानपणापासून तशी सवय. काय लोक डोकं चालवतील महाराज, सांगताच येणार नाही. आणि त्यातल्या त्यात लोक आमच्यालाही मागे लागले. आता मी सकाळी सकाळी एक ठिकाणी कीर्तन होतं, गाडीमध्ये बॅग टाकली, मग महाराज नीट तर बोलाव ना. इतके लोक मागे लागले, काय सांगा तुम्हाला. बॅग गाडीत टाकल्याबरोबर एक माणूस माझ्याकडे आला, मला म्हणतोय, मी म्हणलं काय आज कुठे आहे खेळ? आता हा खेळ आहे, इथं खेळ करायला आलो मी. अरे म्हटलं दादा, मी खेळ करायला नाही चाललो, संध्याकाळी आमच्या नाझरे कडे पठार गावी खंडोबा रायाच्या पायथ्याशी जवळ असणारे गाव, शिवाय पुरंदर तालुका, माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, आणि तिथे मी कीर्तनाला जाणार आहे. त्यानं मला असं केलं, आज 2 चांगला दराडा आहे. आता हा दराडा टाकायला
दरोडा टाकायला आलो. अरे म्हटलं दादा दरोड्याला नाही चाललो मी, कीर्तनाला चाललोय. तेवढ्या तिसरा आला. मला वाटलं तो तरी शहाणा असं. मी गाडीत पाय टाकलेला होता, पण त्यानं काय केलं, आल्याबरोबर त्या दोघाला सारलं. सारखा सगळ्या बाजूला. महाराजांना असं बोलत असतात का? महाराज जाऊ द्या, त्यांना त्यातलं काही कळत नाही. मी म्हणता तो नाही म्हणे जाऊ द्या महाराज सोडून द्या. मी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही. मग तो तिसरा मला काय म्हटला, चांगलंय चांगलंय तुम्ही करतात ते चांगलं आहे महाराज, आनंद आहे. मग एवढं म्हटल्यावर तरी मी गाडीत पाय टाकाव ना. असं माझं कौतुक केलं, मग गाडीतला पाय मागे घेतला हो. आणि त्यांना म्हटलं बघा असं म्हणतात. तेवढे हो जाऊ दे त्यांचं द्या सोडून, पण तुम्ही बी एक करी जा. मी म्हटलं काय, कधी कधी घरी बी जेवत जा. महाराजच नाही महाराज लोक काय बोलतील ते. एका ठिकाणी काल्याचं कीर्तन झालं, जेवायला बसलो. आता माझी जागा कुठं आली तुम्हाला सांगू. त्या घराची रचना अशी होती, एक दार इकडं होतं, एक दार इकडं होतं. आता माझा नंबर आला जेवणा करता प्रसादाला कॉर्नर वरती, असा काटकोणात नंबर आला. इकडं मृदुंगाचार्य, इकडं गायनाचार्य. म्हटलं 2 घास खायचे, काल्याचा प्रसाद घ्यायचा आणि आपलं पुढे जायचं. बसलो, तांब्या पुढे ठेवला. तेवढ्या त्या घरात एक लहान पोरग इतकं जोरानं या दारानं पळत आलं. त्याला या दाराने पळत यायचं होतं आणि इकडे जायचं होतं, पण काय झालं, त्याला स्पीडच इतका होता, त्याला टर्न बसला नाही, ब्रेक लागला नाही. काय झालं असं, डायरेक्ट माझ्या अंगावर. तांब्या होता, तांब्यातलं पाणी तोंडावर उडालं. म्हटलं इथं आता ज्ञान सांगायचं नाही. उपरनं घेतलं, तोंडाचं पाणी पुसलं आणि तेवढ्यात त्या घराची बाई आली, एक बाई आली आणि ती मला म्हणते, महाराज सॉरी बर का. म्हटलं का हो ताई, काही नाही, नो प्रॉब्लेम. नाही आय एम सॉरी बाबा. म्हटलं नो प्रॉब्लेम, काही नाही, लेकरू आहे उडू द्या पाणी, हरकत नाही, माझी काही तक्रार नाही ताई, लेकरू आहे जाऊ द्या, काही हरकत नाही. नाही महाराज मला खूप खूप वाईट वाटलं, सॉरी बाबा. मग मी तरी गप माराव ना. काल्याचा प्रसाद घ्यावा निघायचं ना, तिनं 3 वेळा सॉरी म्हटल्यानंतर मी तरी गप मारायला पाहिजे ना. मी काय म्हटलं, काय मुलगा हो, काय काय मुलगा आहे. मग ती म्हटली, महाराज माझा मुलगा आहे. मग म्हटलं काय मुलगा आहे हो, काय सुंदर मुलगा आहे, ज्ञानोबारायासारखा मुलगा, माझ्या तुकोबारायासारखा मुलगा, छत्रपती शिवबारायासारखा मुलगा. म्हटलं आता कौतुक करावं लागेल ना, कारण प्रसाद घ्यायचा आहे. अजून इथं गोड बोललं पाहिजे. पण त्या बाईलाच त्या पोराचा राग येत होता. ती काय म्हटली, मला कौतुक नका करू महाराज त्या मेल्याचं, त्या मुर्द्याचं. म्हटलं कुणाचं, तुमच्या मुलाचं. म्हणे हा. म्हटलं काय शिव्या देता तुम्ही, काय शिव्या देता, एकच करा महाराज. म्हटलं काय करू, कीर्तन संपलं, जेवण झालं की तुमच्या गाडीचा मागचा दरवाजा उघडा. म्हटलं मग मागचा दरवाजा उघडून काय करू, ह्या मेल्याला तुमच्या गाडीत टाका. आणि म्हटलं त्याला गाडीत टाकून मी काय करू, त्याला घेऊन जा, त्याला पोवाला शिकवा, कीर्तन शिकवा, भारुड शिकवा, पण त्या मेल्याला घेऊन जा. मग मी 1 मिनिट शांत राहिलो आणि मग त्या बाईला म्हटलं, ताई जेवायला बसल्यापासून तुम्ही तुमच्या मुलाला म्हणता त्या मेल्याला घेऊन जा घेऊन जा घेऊन जा, तुम्ही एवढ्या कमुका धरल्या पोराला. ती बाई मला म्हणते कमुका धरल्या म्हणजे त्याला तुमच्यासारखीच बोंबलं थिंडायची सवय. आता ही आम्ही बोंबलं थिंडत होतो, पण भरोसा नाही महाराज. लोक कोण कोणाला काय बोलत, अजिबात भरोसा नाही. एक सांगू तुम्हाला, आणि पहिलं भाग्य आपलं नरदेह मिळाला, भारतात मिळाला. दुसरं भाग्य महाराष्ट्रात मिळाला. तिसरं भाग्य पुणे जिल्ह्यात मिळाला. चौथं भाग्य पुरंदर तालुक्यात मिळाला. 5वं भाग्य कसा आहे महाराष्ट्र, कणकण देशा, पवित्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देश. साधू संतांची भूमी आहे. पहिलं भाग्य नरदेह मिळाला. काय कमी दिलं देवानी सांगा ना. मायबापावर तुमच्या पवित्र चरणाला हात लावून सांगतो, मी फार मोठा माणूस नाहीये, पण पहिल्यापासून अंतरंगामध्ये एक तळमळ आहे. आणि माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या पवित्र चरणाला हात लावून सांगतो, कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 3,500 तरुणाला मी व्यसन मुक्त केलेलं आहे. 350 गरीब मुलीची लग्न काल्याच्या कीर्तनात आपण लावून दिलेले आहे. आणि आजही रस्त्याला जर मला गोरगरीब काही दिसलं, अरे गाडीमध्ये दररोज कितीतरी शाली येतात, कितीतरी काही लोक बक्षीस देतात, काय करायचं घरी नेऊन त्या शालीचं.
मी लेकरू आहे तुमचं, माफ करा मला, पण या कीर्तनाची आज गरज आहे. रस्त्यानं चालणारं उघड्या लागणं एखादं गोरगरीब जर दिसलं, ती शाल मी त्याच्या अंगावरती टाकतो. आता येताना मोरगाव मध्ये एक 23-24 वर्षाची माझी तरुण बहीण एका लहान मुलाला घेऊन चौकामध्ये उभी होती. जाणार येणाऱ्या गाडीला हात करत होती. कोणी थांबत नव्हतं. मी गाडी ड्रायव्हरला थांबायला लावली. भाऊजीला म्हटलं त्या ताईला बोलाव. इतकी सुंदर होती, पण मेकअप नव्हता, स्नान नव्हतं. लेकरू गरीबाचं घरचं लेकरू उभी होती. त्या लेकराला जवळ घेतलं, खिशातले फक्त 50 रुपये त्या बाळाच्या हातात दिले. गाडीतली एक शाल त्याच्या अंगावर टाकली. खोटं सांगत नाही दादा. आणि तिथून निघालो. जोपर्यंत माझी गाडी त्या मुलाला दिसत होती ना, तोपर्यंत ते पोरग माझ्या गाडीकडे बघत होत आणि असा मला टाटा बाय बाय करत होत. एक सांगू, हा हात मला त्या मुलाचा नाही वाटला, हा हात मला माझ्या नागेश्वरानं मला दिलेला आशीर्वाद वाटला. आणि हे जीवनात करा, हे करा ना, लक्षामध्ये घ्या. साध्या पद्धतीने लग्न करा. काळाची गरज आहे. बघा मारवाडी समाजाचे लग्न, कोट्याधीश माणसं, पण लग्न पहा, सकाळी धामधूम, दुपारी धामधूम, संध्याकाळी सामसूम. आणि आपण मराठी साळी माळी कुणबी धनगर वंजारी बहुजन समाज, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, आमकं झालं पाहिजे, तमकं झालं पाहिजे, याच्यामुळे आपण बर्बाद झालो. एवढं लक्षात ठेवा. साध्या पद्धतीने लग्न करा. ही काळाची गरज आहे. आणि मी तर म्हणतो, काल्याच्या दिवशी जर असेल एखादं तयार तर जरूर करा. आता तरुण पोरं म्हणतील आम्ही हाय बोताया. पण नवरी तर पाहिजे ना. लक्षात घ्या. साध्या पद्धतीनं काळाची गरज आहे महाराज. आणि सगळ्या माझ्या नाजरी आणि परिसरातून आलेल्या सगळ्या तरुण मुलीचा भाऊ या नात्यानं सांगतो, या देशाची संस्कार आणि संस्कृती टिकवायची असेल तर सगळ्या तरुण मुलींनी अंग भरून कपडे घाला. ही महाराष्ट्राची मूळ संस्कृती. तुम्ही जिजाऊच्या लेकी आहात, तुम्ही छत्रपतीच्या बहिणी आहात, द्यायचं नाही. म्हणून अंग भरून कपडे. नाही तर आम्ही जात असतो काही काही शहरात कार्यक्रमाला, मला महिला दिनाच्या कीर्तनाला बोलावलं. महिला दिनाच्या कीर्तनाला समाज प्रबोधनकार शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांचे कीर्तन कार्यक्रम सगळ्या महिलांनीच ठेवला. पुरुष मंडळी होते बरीचशी ऐकायला, पण संयोजकानं मला एक सांगितलं, बाबा म्हटलं काय, ज्ञानेश्वर माऊली होण्याच्या अगोदर 10 मिनिटं आम्हाला द्या. म्हटलं कशाला? म्हणे आम्हाला 11 महिलांचा सन्मान करायचा आहे, त्यांना पुरस्कार द्यायचा आहे. म्हटलं वा, आनंदाची गोष्ट आहे. महिला दिनाचा कार्यक्रम आहे, माय माऊलीचा सन्मान झालाच पाहिजे. झालं. ज्ञानेश्वर माऊली झालं, अनाउन्समेंट झाली. 11 महिला स्टेजवर आल्या. माझ्या माय माऊलीच्या पवित्र चरणकमलाला हात लावून सांगतो, कार्यक्रम महिला दिनाचा आहे, कार्यक्रम ओटी भरण्याचा आहे आणि कार्यक्रम सन्मानाचा आहे. 11 महिलांच्या पैकी 7 महिलांच्या अंगावर टी शर्ट आणि जीन्सची पॅन्ट होती. पहिला प्रश्न, ओटी भरायची कशी? तरी सुद्धा एक बाई माझ्या समोर आली, एक छोटासा लेडीज रुमाल काढला आणि मला म्हणते, महाराज याच्यामध्ये ओटीचं सामान चालतंय का? म्हटलं खाली होती का? रुमालात कुणा माय मावल्या ओटी भरतात का? माझ्या ताई, माझी आई आहे तू. त्यांनी महाराज मग काय करावं लागले? सॉरी आमच्या लक्षात नव्हतं. म्हटलं घरी जा, साड्या नेसून या रे. माझ्या बहिणी गेल्या रे त्या माय मावल्या, गेल्या घरी, गेल्या साड्या नेसून आल्या, पण सवय नाही ना. स्टेजला होत्या 4 पायऱ्या, एकमेकीला धरून कशा चढल्या पायऱ्या? चार पायऱ्या चढल्या आणि 4थ्या पायरीत एकीचा पाय गुतला म्हणती आऊच. मी म्हटलं आऊच. ते म्हणती बाबा माझा पायच गुतला फळीत. म्हटलं गुतांना बाई तुझा इथं पाय, इथं गुतन बाई तुझा पाय, पण बघ माझ्या नाझरे गावातील माझी खेड्यातील माय, अरे दिवसभर पतीच्या बरोबर शेतावर राबते माझी माय. डोक्यात माती, एक मळालेली साडी माझ्या माईची, नखात माती असते, हातात खुरप घेते माझी माई खुरपते. आता त्या शहरातल्या बाईला खुरपच कळाला. ती मला म्हणती बाबा हॉट खुरप. म्हटलं तुम्हाला खुरप कळाला? काही प्रकार केला की असाच होतो, लक्षात घ्या. आणि म्हणून त्याच्यासाठी तर मग डॉक्टर यांना
सांगतात व्यायाम नाही ना. काय व्यायाम आहे? तशा आमच्या खेड्यातल्या माय मावल्याचा व्यायाम पा. अटॅक नाही फिटॅक नाही त्याला सटॅक. आमच्या खेड्यातलं म्हातारा सुद्धा पा काही नाही हो. शुगर नो, बीपी नो. तसे ते पा शहरातले काम नाही. त्यांचा कार्यक्रम लय अवघड असतो. पोह्याची प्लेट हातात घेतली, एक चमचा घेतला, दुसरा घेतला, तिसरा घेतला, चौथा तोंडात जण गेले. विषय कार्यक्रम संपला. तसं आमचं म्हातारं नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लौजगी. अरे आमचे अजूनही काही काही महात्मे. विषय तो ज्ञानचा झाला नारायण, विषय तो ज्ञानचा झाला नारायण. प्रत्येक ठिकाणी परमार्थ केला जातो. खेड्यात आहेत पण शहरी भागात सुद्धा असा ऐश्वर्य संपन्न आम्ही जातो पुणे मुंबईला ना, असा सन्मानानं आणि सप्ताह करतात माणसं. आनंद आहे. आणि म्हणून परमार्थ वाढला पाहिजे. म्हणून कीर्तनामध्ये मी कधी माय मावल्यांना बोलत नसतो, कधी तरुणाला बोलत नसतो. त्यांना माहिती आहे या देशाचं भविष्य ते आहे. आपल्याला चांगलं कळतं. फक्त अंतःकरणात एक तळमळ आहे. आजही का बोलतो सांगू माय बापा, आजही सीमेवर आमचे भारतीय जवान लढत आहेत. ते छातीची ढाल करून लढत आहेत. म्हणून नाझरे गावामध्ये कीर्तन चालू आहे. कर चले हम फिदा जान वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल.